तुम्ही लोक सगळं बरोबर ध्यानात ठेवता. म्हणजे मी लिटरली विसरले होते की वटपौर्णिमेचा व्हिडिओ पोस्ट करायचा राहिला आहे. म्हणजे फोटो तर टाकले होते पण व्लॉग आला नव्हता आणि इतके सारे DM येत होते की व्लॉग का आला नाही. तर मी खरंच विसरले होते. आता हा व्हिडिओ वटपौर्णिमेचा आहे, आत्ता टाकते फक्त. त्याआधी प्रियंकाच्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. ही छान अशी ग्रीन कलरची साडी जी की नवऱ्याने सरप्राईज अशी माझ्यासाठी वटपौर्णिमेसाठी आणलेली आहे. त्याच्यावरचा ब्लाऊज मी अर्जंट 2 दिवसात शिवून घेतला आणि मग वटपौर्णिमेच्या दिवशी तीच साडी घातली होती. खूप छान ब्लाऊज होता त्याचा, आरी वर्क केलेला आणि मस्त छान चापून चुपून अशी ती साडी बसली आणि इतकी भारी दिसत होती. त्याच्यावरचे फोटोसुद्धा खूप छान आलेले आहेत. ही साडी मला तर पर्सनली खूप जास्त आवडली आहे, कारण की त्यामागे माझ्या नवऱ्याचं भरपूर असं प्रेम आहे. आणि ही साडी तुम्हाला कशी वाटली किंवा मी कशी दिसते ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, नक्की सांगा. आणि मग आम्ही जिथे गेलो वटाला पूजा करण्यासाठी, मग तिथे गेल्यानंतर पूजा वगैरे सगळं झालं. त्यानंतर की नाही तिथे एक मंदिर आहे, हरिहर केशव गोविंद महाराजांचं मंदिर. तर मग तिथे जाऊन पण दर्शन वगैरे घेतलं, मस्त देवाच्या पाया पडलो. आणि हे आहे मंदिर आणि याचं काम अजून पण अपूर्णच आहे. जेव्हा पूर्ण होईल तेव्हा नक्कीच दाखवेल. त्यानंतर घरी आले आणि मग थोडीशी साडी घातलेलीच होती, मग शायनिंग मारली, छान असे रील वगैरे बनवले आणि असा गेला आहे वटपौर्णिमेचा दिवस.